नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते माझ्या स्पेशल सेगमेंट विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मी अजून एक नवीन प्रश्न तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलोय जो फार महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न संबंधित आहे सोनिरा साखर कारखान्याच्या. एक घटना घडली वांगी ग्रामसभेमध्ये 26/1/2023 ची ग्रामसभा. सदर ग्रामसभेला मी स्वतः उपस्थित होतो आणि नेहमीप्रमाणे एकतर्फी ग्रामसभा चालते तशी चालू होती आणि त्या ग्रामसभेमध्ये एक ठराव घेण्यात आला की घरांच्या शुल्कात वाढ म्हणजे करात वाढ, पाणीपट्टीत वाढ. आणि हा जेव्हा ठराव घेण्यात येणार होता त्याच वेळी मी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं की आमचा कर वाढ करणार हे ठीक आहे, पाणीपट्टीत वाढ करणार हे ठीक आहे, परंतु कमर्शियल उद्योगधंद्यांच्या बाबतीत किंवा जे काही उद्योग आपल्या वांगीत विद्यमान आहेत त्यांच्या कराचं काय. आणि हा प्रश्न जेव्हा मी उपस्थित केला तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती साधारण 12 वाजले होते. कारण की सांगायचा विषय असा आहे की विषय फार जुना आहे. या ठिकाणी गोंडे नावाचे ग्रामसेवक होते आणि मी 2005 पासून एक लढा चालवतोय की सोनिरा साखर कारखान्याचा जो कर आहे तो व्यावसायिक पद्धतीने भरला जात नाही. 2007 आणि 8चं वास्तव तुमच्या पुढे मांडतोय. मी स्वतः त्यासाठी लढा दिला होता. त्यावेळी असलेले ग्रामसेवक गोंडे यांना मी वारंवार अर्ज करून विनंती करून सांगितलं होतं की वांगीमध्ये एवढा मोठा कारखाना आहे पण त्याचं वांगीच्या विकासामध्ये योगदान काय, किती क्षेत्रफळाचा तो कारखाना आहे हे आम्हाला ग्रामपंचायतीनं किंवा ग्रामसेवकानं किंवा सरपंचानं सांगावं. कारखान्याचं टोटल क्षेत्रफळ किती आहे ते सांगावं. पण दुर्दैवानं ही बाब खरी आहे की आमच्या ग्रामपंचायतीला त्या कारखान्याचं टोटल क्षेत्र किती आहे हे माहीत नाही. सत्य बोलतोय, कठोर असेल तर ते सत्य आहे. आणि त्यासाठी मी एक माहितीचा अधिकारी टाकला कारण की मला माहिती दिली नाही. कारण बळी तो कानपिळी, जिसकी भैंस उसकी लाठी याप्रमाणे सत्ता होती काँग्रेसची आणि त्यांचाच कारखाना असल्यामुळे त्यांनी मला माहिती दिली नाही. दुर्दैवानं मला माहितीचा अधिकार टाकायला लागला. या ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा मी सदस्य आहे, या गावात राहणार आहे, पण माझं कोणी ऐकलं नाही. मला माहितीचा अधिकार टाकायला लागला आणि माहितीच्या अधिकारामध्ये मला उत्तर दिलं नाही म्हणून मला अपील करावं लागलं. अपील. आणि त्या अपिलामध्ये जेव्हा ते गोवंडे भाऊसाहेब आले त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अशा प्रकारची कोणतीही माहिती नाही. 2014चा GRI स्क्वेअर फुटानुसार का व्यावसायिक कर घेण्यात यावा. त्यावेळी अपील अधिकाऱ्याकडे कबूल केलं की आम्ही त्या कारखान्याचं क्षेत्रफळ मोजायला जाऊ आणि त्याप्रमाणे शासकीय कर्मचारी ते क्षेत्रफळ मोजण्यास गेले. पण त्यांना कारखान्यामध्ये एंट्री दिली नाही. हे सत्य बोलतोय, ऑन रेकॉर्ड बोलतोय, खरं ते वास्तव सांगतोय. हे वास्तव जनतेला माहीत पाहिजे की जी सत्याची भाषा करतात, जे स्वतःला प्रामाणिकपणे धुतल्या तांदळासारखे स्वतःला म्हणतात, त्यांचं अंतरंग आणि किती काळ आहे हे सांगण्याचे उत्तम उदाहरण आहे. कारखान्याचा क्षेत्रफळाचा कुठलाही उल्लेख ग्रामपंचायतीकडे नाही. आज तागायत 2024. माझ्या लढ्याला 20 वर्ष झाली. जेव्हा मी माहितीच्या अधिकारामध्ये अजून एक अर्ज केला की कारखाना किती कर देतो, तर तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल. कारखाना स्थापनेपासून ती पहिली 10 वर्ष कारखान्याला करमाफी ग्रामपंचायतीने केली. वांगीकरांनो, कडेगावकरांनो, पलूसकरांनो आणि साधारणपणे पलूस कडेगावमधील सर्व मतदारांनो, कारखान्याला 10 वर्षाची करमाफी ग्रामपंचायतीने केली. सरकार त्यांचं, सत्ता त्यांची, माणसं त्यांची, पण त्यांनी काम कोणासाठी करायचं, गावासाठी करायचं की कोणासाठी, एका व्यक्तीसाठी करायचं, हे दुर्दैवानं हे एका घराण्याचं मांडलिक असल्यासारखे इथले सरपंच, उपसरपंच, ग्रामसभा,
ग्रामसभा सदस्य हे सगळे वागत आहेत. 10 वर्ष करमाफी. हा माझ्या वांगी गावचा पैसा गेला कुठे हो? कोणाच्या खिशात गेला? 10 वर्ष करमाफी झाली कशी आणि का केली? आज हे उजळ मातेने फिरणाऱ्याने ह्याचं उत्तर द्यावं मला. आणि जेव्हा मी आवाज उठवला, मी अर्ज केले, त्यानंतर ठोक अंशदान 50,000 रुपये, म्हणजे 10 वर्षानंतर बरं का. कारखाना सुरू झाल्यापासून 10 वर्ष कर्ज, त्यांना कर माफी नंतर ठोक अंशदान देण्यात आलं. ते किती? 50,000 रुपये फक्त. आणि आता जेव्हा 2 वर्षापासून मी पुन्हा आवाज उठवला, असं समजलंय की आता काहीतरी 1 ते 1.5 लाखाचा चेक कारखान्याने दिलाय. 20 वर्षानंतर जर कारखाना 1 ते 1.5 लाखाचा चेक देत असेल, 10 वर्षाचं कराचं उत्पन्न आमचं गिळंकृत करत असेल आणि ठोक अंशदान 50,000 रुपयाचं काहीतरी पानं पुसत असेल, ही शर्मेची बाब आहे. त्यामुळेच मला आपल्या आमदार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे, विश्वजित तुमचं नक्की चाललंय काय? काय चाललंय तुमचं? अशा प्रकारचा करामध्ये घोटाळा करतोय कोण? तुम्ही स्वतः कर द्यायचा नाही, करामध्ये घोटाळा करायचा आणि आमच्यासारख्या सामान्य नागरिकांकडून दुप्पट कर वसूल करायचा, एक्स्ट्रा जादा कर लावायचा, करामध्ये वाढ करायची आणि आमच्या सामान्याचं जीवन मुश्किल करायचा. हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? त्यामुळे या गोष्टीचा मी स्वतः वांगीकर नागरिक म्हणून निषेध व्यक्त करतो. जर तुम्ही हा कर वाढवला तर वांगीकर जनतेमध्ये आक्रोश निर्माण होईल. परंतु जरा आम्हाला तर कळू द्या, त्या कारखान्याचं क्षेत्रफळ किती आहे? गरजेचं आहे. कारखाना वांगीत आहे. आज त्यातून किती बाय प्रोडक्ट घेतले जातात? कोजन आहे, डिस्लरी आहे, कंपोस्ट खत आहे, बगॅस आहे, अनेक बाय प्रोडक्ट घेतात तुम्ही. पण त्या प्रमाणात आमच्या वांगीकरांना योग्य कर देता का? तुमचे पेट्रोल पंप आहेत, बँका आहेत, पण त्याचं कर मूल्यांकन होतंय का? कदाचित हे बोलण्याचं धारिष्ट कोण दाखवणार नाही. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, गुलामांना गुलामगिरीची जाणीव झाल्याशिवाय तो पेटून उठत नाही. दुर्दैवानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते वचन आजही माझ्या वांगी गावाला लागू पडतं. या ठिकाणी कोण बोलत नाही. परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सच्चे अनुयायी आहे. मी स्वतः ॲडव्होकेट आहे. मला भारतीय संविधानाचं प्रोटेक्शन आहे. त्यामुळे प्रश्न विचारणारच. लोक म्हणतात तुम्ही एवढी डेअरिंग कशी करता? जे सत्य आहे सत्य मांडायला डेअरिंग लागत नाही. आणि सज्जन व्यक्ती जर कोणी असेल आणि निस्वार्थी असेल आणि मनात प्रामाणिकपणा असेल तर प्रश्न विचारले पाहिजे. या भारत देशाचं नुकसान दुर्जनाने जेवढं केलं नाही तेवढं सज्जन व्यक्तींच्या शांत होण्यामुळे झालंय. परवाच काळसिद्धेश्वर महाराजांची एक क्लिप ऐकली आणि खरं आहे. त्यामुळे मी एक सज्जन शक्तीचा माझा तुम्हाला प्रश्न आहे, विश्वजितजी, नक्की तुमचं चाललंय काय? ही कर चुकवेगिरी तुम्ही का करताय? तुमचं एवढं मोठं साम्राज्य आहे, पण वांगीकरांचा एक छोटासा हातचा घास तुम्ही काय हिरावून घेताय? मोठमोठ्या वल्गना द्यायच्या, मी एवढे कोटी दिले तेवढे कोटी दिले, मग कर का देत नाही? वास्तविक कर हा कारखान्याचा आहे. तुम्हाला वाटतं तुमच्या खिशातून जातोय, पण लक्षात ठेवा तो कारखाना आजही सहकारी तत्वावरती चालू आहे. ती प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी कदाचित लोकांना वाटत असेल, तुम्हालाही वाटत असेल, पण तो सहकारी तत्वावरचा कारखाना, याचं भान ठेवा. आणि सहकार्याचं क्षेत्र जर कोणी बुडवलं असेल तर तुमच्यासारख्या राजकारण्यांनी बुडवलंय. आणि दुर्दैवानं त्याच्यामुळे माझ्या गावाचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. जमिनी घेऊन, जमिनी लाटून, फक्त त्यांना कामावरती घेऊन एवढं भागणार नाही. आजही तिथल्या भूमिपुत्रांचा खऱ्या अर्थाने मोठा लढा आहे. फक्त तुमच्या दबावामुळे ते शांत बसले, पण तिथले भूमिपुत्र आजही नाराज आहेत. त्यांच्या जमिनी कशा प्रकारे घेतल्या हे जगजाहीर आहे. त्यामुळे मध्यंतरी त्यांचा उठाव होणार होता, परंतु तो शमवला तुम्ही. परंतु भूमिपुत्रांची नाराजी, वांगीकरांची नाराजी ही तुम्हाला आगामी निवडणुकीमध्ये जड जाईल. त्यामुळे याबद्दल मी सजग करण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. विश्वजितजी, ही कर चुकवेगिरी तुम्ही करताय काय? ही तुमच्या आशीर्वादाने चालले का? म्हणून माझा थेट प्रश्न तुम्हाला आहे, विश्वजित तुमचं नक्की चाललंय काय? विश्वजित कदम तुमचं चाललंय काय? विश्वजित तुमचं चाललंय काय? धन्यवाद.